मैत्रिणींनो नमस्कार. वनिता विश्व या कार्यक्रमात मी हेमा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, कला ही केवळ रंग, रेषा आणि आकाराची मांडणी नसते, तर ती असते मनातील भावना व्यक्त करण्याची सुंदर भाषा. चित्रकलेतून कॅनव्हासवर उमटणारे रंग आणि रांगोळीच्या माध्यमातून अंगणात साकारले जाणारे सुंदर कला आविष्कार मनाला प्रसन्न करतात. आज आपल्या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत अशाच एका गुणी आणि कलाप्रेमी मैत्रिणीला, ज्या चित्रकला आणि रांगोळी कलेतून आपल्या कल्पनाशक्तीला सुंदर आकार देत असतात. चित्रकलेची आवड त्यांना कधी आणि कशी निर्माण झाली, रांगोळी कलेकडे त्या कशा वळल्यात, या कलेचा त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम झाला आणि आजच्या महिलांना आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी काय करायला हवे. मैत्रिणींनो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आजची ही मुलाखत. चला तर मनातील रंगांना कलेच्या माध्यमातून व्यक्त करणाऱ्या आपल्या या गुणी मैत्रिणीशी मनमोकळ्या गप्पा मारूया. तर मैत्रिणींनो, आज आपल्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत प्रीती नवघरे. प्रीती, वनिता विश्व या कार्यक्रमात तुझं अगदी मनापासून स्वागत. कशी आहेस तू? छान, अगदी मजेत. प्रीती, तू एक कलाप्रेमी आहे, तर तुझा हा जो कलेचा प्रवास आहे हा नेमका केव्हापासून सुरू झाला, सांग ना आपल्या मैत्रिणींना. माझा कलेचा प्रवास मला आठवत आहे तेव्हापासून म्हटलं तर लहानपणापासून. अच्छा, म्हणजे बालपणापासूनच आवड होती? बालपणापासून आवड. अच्छा. आई आपल्या घर काम झाले की शिवण काम करायची आणि ती जेव्हा ब्लाऊज कटिंग किंवा असं कपडे जे करायची त्याचं कात्रण निघायचं, त्यापासून विविध प्रकारच्या बाहुल्या करणं. अच्छा. किंवा छोटीशी पर्स करणं, असं सगळं तिचं काम करायचे आणि मी माझं आपलं त्यात गुंतून राहायची. अच्छा. कारण सगळ्या बहीण भावंडांमध्ये मी सगळ्यात लहान, त्याच्यामुळे मोठ्या बहिणींची लग्न झालेली, भाऊ आपल्या शिक्षणात आणि मी आईच्या मागे मागे असायची. तेव्हा मी ते काहीतरी करत राहायची. पण आई काम करायची आणि मी आपलं कलेचं करत राहायची. अच्छा. तुझ्या आईकडूनच तू शिकली, म्हणजे प्रेरणा तुला आईकडून मिळाली की काय? आईकडूनच प्रेरणा मिळाली. मी कुठेही शिवण क्लासचं शिक्षण घेतलेलं नाही. अच्छा. आईकडूनच. अच्छा. मग तुझा तो माहेरचा प्रवास, जसा आता तू सांगितलं की लहानपणी तू करत होतीस, आणि हा जो कॉलेजचा प्रवास, नंतर लग्न झालेलं, तर या संदर्भात सांग ना, म्हणजे कशा पद्धतीने मग ती आवड तू कशी लग्नानंतर जोपासलीस? आई मला बॅग करून द्यायची शाळेत जायला वगैरे. आईच्या साच्या बॅग मी शालेय जीवनात वापरल्या. त्याच्यानंतर त्या मला इतक्या आवडायच्या की आईनी तयार केल्या आहे. मग जेव्हा मी मोठी होत होती तेव्हा मी शिवायचा प्रयत्न केला. अच्छा. आणि जेव्हा मला कॉलेजमधून वेळ मिळायचा, सुट्ट्या असायच्या, तर तेव्हा मी ते शिवायची. किंवा तोरण करणं, वेगवेगळ्या कलेच्या वस्तू करणं, या मला आवडायच्या पहिल्यापासूनच. त्याच्यामुळे मी त्यात पारंगत होत गेली. अच्छा. ग्रॅज्युएशन नंतर मग माझं लग्न झालं, तोपर्यंत मी चांगल्याच बॅग शिवायला लागले होते. अच्छा. ग्रॅज्युएशन कशात केलं मग? म्हणजे आर्टमध्ये माझं. अच्छा. म्हणजे त्याची सोबत आणि त्याची जोड तर नक्कीच याला मिळाली असेल. हो. फक्त चित्रकलेचे शिक्षण नव्हते घेतले, ती मनात खूप सुप्त इच्छा होती. अच्छा. पण इकडे माझे मिस्टर कला शिक्षक प्रशांत वगैरे, ती सुप्त इच्छा तिथे मग नंतर मी शिकायला सुरुवात केली. अच्छा. म्हणजे चित्रकलेची जी आवड तुझी होती आणि ती इच्छा तुझी लग्नानंतर पूर्ण झाली. कोणत्या प्रकारची चित्रकला मग करतेस किंवा काढतेस, काय सांगशील? आधी सुरुवातीला आमच्याकडे अजूनही चालतात क्लासेस चित्रकलेचे. अच्छा. मी निव्वळ बघत बसायची सुरुवातीला, जेव्हा नवीन होते तेव्हा. मग सर म्हणाले की तुला आवडत असेल तर तू बस, शिक. त्याच्यामुळे मी क्लासेसमध्ये बसून ते सगळं स्केचिंग आहे, पेंटिंग आहे, शिकत गेली. मग परीक्षेला बसणारे मुलं होते, त्यांच्यासोबत बसून मी त्याच वर्षी एलिमेंटरी, इंटरमिडिएट परीक्षा दिल्या. अरे वा. अशा प्रकारे ती सुरुवात झाली. आणि मग ते रोजच माझं ते सुरू होतं. म्हणजे त्याच्यानंतर माझं काम ते ड्रॉइंग, पेंटिंग करणं, आणि फावल्या वेळात बॅग पण सुरूच होत्या. अच्छा. म्हणजे लग्नानंतर हे सुरू होतं. हो. त्यावेळेस मग बाकी काही करत नव्हते मी, तर बॅग शिवायची, कुणी ऑर्डर दिल्या त्याच्यामुळे त्या पण शिवून द्यायची मी. अच्छा. ते सुरूच होतं. त्याच्या सोबतीला मग ड्रॉइंग, पेंटिंग पण होतच. सर कधी बाहेर गेले तर त्या बॅचेस मी सांभाळायची. अच्छा. त्याच्यामुळे त्यातही सुरू होतं माझं ते सगळं. तू स्वतः असं कोणतं पेंटिंग केलेलं का? हो. आता मधल्या काळात मी मधुबनी आणि वारलीचं वर्कशॉप जॉईन केलं. अच्छा. 2019 मध्ये. तर आता ते स्वतंत्र मी त्याच्या पेंटिंग केल्या आहे आणि त्या वर्कशॉपमध्ये तज्ञ लोकांकडून शिकले आहे. त्याच्यामुळे ते माझं स्वतंत्र म्हणता येईल. त्याच्या पेंटिंग भरपूर केल्या आहे. अरे वा, खरंच छान. बरं, या पेंटिंग
व्यतिरिक्त तू म्हणजे भरपूर अशा तुझ्यामध्ये कला आहे, ते आपण एक एक उलगडूच या. तू एक रांगोळीकार म्हणून देखील आपल्या चंद्रपूरमध्ये तुझं नाव आहे, तर काय सांगशील कशा प्रकारच्या रांगोळी आणि त्याची सुरुवात नेमकी कशी झाली? त्याची सुरुवात म्हटलं तर ड्रॉइंग पेंटिंग पासूनच. त्याची क्लासेस चालायचे, मग खूप बाहेरच्या मुली वगैरे यायच्या. तर त्यांनी एकदा बोलता बोलता त्या मुली म्हणाल्या, मॅडम आता जे रांगोळी क्लासला जे सर आले आहे गोंदियावरून वगैरे, तर ते अगदी आपल्या सिनरी आपण पेंटिंग मध्ये करतो ते रांगोळीत करतात. अच्छा. आणि खूप सुंदर त्याचे सिनरी असतात, तुम्ही बघा एकदा. तर मी ज्येष्ठ नागरिक संघात ते बघायला गेलो. आधी त्यांनी एक्झिबिशन भरवलं, त्यांच्या ऍडमिशन सुरू झाल्या होत्या. तर ते बघताच मला खूप आवडलं. जे आपण ड्रॉइंग पेंटिंग मध्ये करतोय ते रांगोळीत. आणि रांगोळी म्हणजे कसं महिलांचा जिव्हाळ्याचा विषय, आणि ते वेगळं पण होतं सगळं. तर ते माझ्या मनाला खूप आवडलं. आणि लगेच सर म्हणाले की तू आता आले, आवडलाय, ते ऍडमिशन घेऊन घे, घरी जाऊन परत म्हणशील की नाही वे. तर तेव्हाच त्यांच्या आग्रहाने मी ते ऍडमिशन घेऊन घेतली. आणि दुसऱ्या दिवशीपासून माझं ते 8 दिवसाचंच होतं प्रशिक्षण, ते सुरू केलं. अच्छा. हा. आणि ते आवडीचा विषय असल्यामुळे माझं ते खूप छान होत गेलं. कारण इकडे रंगसंगती आहे, सगळं हे फक्त, आणि रांगोळीत आपल्या महिलांचं असतेच, त्याच्यामुळे ते खूप छान करत गेली. त्यावेळेस मोबाईल नव्हते, त्याच्यामुळे कसं तिथे काढली रांगोळी की घरी येऊन परत यांना काढून दाखवायची हौस की नाही मी ही काढली. आणि मग ही काढलेली अंगणातली रांगोळी सगळे विद्यार्थी बघत होते. आणि मग ते बघत मग खूप छान करते. लगेच 7 दिवसाचं प्रशिक्षण झाल्याबरोबर माझेही क्लासेस सुरू झाले. मला विचारण्यात आलं की तुम्ही क्लासेस घेता, तर मी लगेच सुरू पण केली. 2009ला मी रांगोळीचं प्रशिक्षण घेतलं आहे. अच्छा. मग कोणते कोणते रांगोळीचे प्रकार आहेत त्यात? फक्त पोस्टर रांगोळी, निसर्गचित्र, जसं आपण उगवता सूर्य, मावळणारा, ग्रीनरी, हे सगळं जे बघतो निसर्गाच्या छटा, त्या सगळ्या रांगोळीत. अच्छा. हा. तेव्हा फक्त निसर्ग रांगोळीच मी केलं, पण आता मी स्वतःला तयार करून व्यक्तिचित्र पण करते रांगोळीमध्ये. पण पोस्टर रांगोळीचा प्रकार आहे माझा. खरंच. आणि बघ ना, जसं आज आपण बघतो की कोणताही छोटा मोठा कार्यक्रम राहिला की रांगोळी तिथे काढल्या जाते. मग फुलांची असेल किंवा लँडस्केपिंग असेल, कोणताही असेल आपण कार्यक्रम जसं बघतो. आता तू तर तुझ्या क्लासमधलं सांगितलंस, प्रत्येक महिला आपल्या घरी तर एक छोटी रांगोळी काढतच असते. आणि खरंच त्यांनी खरंच मन खूप प्रसन्न होतं एखादी रांगोळी बघितली की. आणि रंगसंगती चांगली असेल, जर ती रांगोळी अजून छान काढली असेल तर मन अजून प्रसन्न होतं. तू असं कोणत्या कार्यक्रमानिमित्त कुठे रांगोळी काढायला जातेस का? म्हणजे मी बाहेरची ऑर्डर घेत नाही, पण कोणी रिक्वेस्ट केली आपल्या जवळच्या पैकी, नाही तुम्ही काढून द्यास, तर एखाद्या वेळेस तशी काढते. आणि सृजनवारीत माझी सेवा असते ती. त्यात 48 रांगोळ्या झाल्या माझ्या, ती सेवा आहे माझी. बाकी ऑर्डरला मी नाही जात. अच्छा. बरं, ती रांगोळी काढताना मग तुझ्या मनात जे येतं तशा पद्धतीने काढते की आयोजकांनी सांगितलेलं असतं? तिथे कसं आहे, त्यांचा प्रत्येक महिन्याचा कार्यक्रम असतात, प्रत्येक महिन्यात येणारे नवनवीन अतिथी असतात, तर त्यांचा विषय असतात. 22 मध्ये पठाणपुरा गेटची रांगोळी काढली होती, तर तेव्हा अशोक सिंह ठाकूर इतिहासाबद्दल माहिती सांगायला आले होते, त्यांच्या अंतर्गत तो कार्यक्रम होता. माझं चिंतन सुरू असते महिनाभरात, जेव्हा कार्यक्रम घोषित होतो ते विचार सुरू होऊन जातात. मग विचार केला की इथे खूप सुंदर पठाणपुरा गेट आहे, चंद्रपुराचं ते वैभव आहे, तेच जर आपण रांगोळीत काढलं तर त्याच्याविषयी माहिती मिळेल आणि सगळ्यांना त्या कार्यक्रमाला अनुसरण होईल. ती रांगोळी मी त्यावेळेस काढली. असं माझं प्रत्येक महिन्यात प्रत्येक विषयानुसार रांगोळीचं चिंतन असते आणि त्या दिवशी ती रांगोळी असते. अरे वा, खरंच खूप छान उपक्रम आहे हा. म्हणजे तू काढत होतीस रांगोळी आणि विविध त्याच्यामध्ये जसं व्यक्तिचित्र म्हटलं किंवा बाकी देखील, जसं तू आता किल्ल्यासंदर्भात सांगितलं, तर असे वेगवेगळे विषय त्या रांगोळीमध्ये मांडण्यात येतात. आणि त्या यांनी तुझं एक विचार करण्याची जी पद्धत आहे किंवा ते सगळ्या पद्धतीने बदलत गेली असं मला वाटतं, नाही का? बरं, यात अजून तुझी कला म्हणजे स्टोन पेंटिंग, काय सांगशील त्याबद्दल? आम्ही भेटी देत असतो पर्यटन स्थळी, आम्हाला खूप आवड आहे माझ्या मिस्टरांना मला. तर आपण त्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणी आपण सगळं निसर्गाचा मनमुराद आनंद घेतो. कधी नदी असते, कधी इकडे तिकडे बघतो, कधी खूप सुंदर झाडं असतात, कधी दगडं असतात, ते सगळं बघत असतो. तर तिथलं काहीतरी आपण निसर्गातलंच घ्यायचं. आपण अशा तर विकत वस्तू घेतोच, पण निसर्गातूनच मिळाला कुठला तरी आवडतं मला ते. तर त्यातले मी छोटे छोटे स्टोन, कधी मोठा छोटा, मला असा वेगळा आकार वाटला तर मी आणत असते. ते खूप वर्षाचं माझं चाललंय. तर असंच मी इथे वड्याला गेली होती, तर तिथे मला त्या संगमामध्ये एक सुंदर असा शिळा सापडली लांबळकी आकाराची. तर तिथून ती आणलेली होती माझ्याकडे, काहीतरी करील असं याचं म्हणून.
तर ती शिळा होतीच घरी. 2019 मध्ये असा आमचा छोटासा दोघांचा अपघात झाला. त्यावेळेस खूप अस्वस्थ होत होती, सरांच्या पायाला पण लागलं होतं, मी पण खूप अस्वस्थ होते, दोघंही पडलो, पण मला काही झालं नव्हतं, सुखरूप होती मी. तसं अस्वस्थ मध्ये कधी कधी आपल्याला काहीच सुचत नाही, तेव्हा मला ती शिळा दिसली. आता काय करू मी असा वेळ घालवायसाठी, तर ती शिळा दिसली आणि कलर दिसले घरी. बस मी ती घेतली आणि कलर घेतले आणि म्हटलं आता आपल्याला जिथूनही मिळाली आहे त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायची, कारण आपण एवढं भर रस्त्यात पडलो तरी आपल्याला काही झालं नाहीये. तर मी बस ते पांडुरंग तिथे त्यांचंच आहे, तेच पांडुरंग तिथे चितारायला बसली आणि ते केलं. यांना विचारलं, हे म्हणाले नाही तू करू शकते छान. थोडंफार होतं दुखणं, तशा याच्यातही ते मी केलं, कारण कुठलीही कला केली की आपल्याला खूप आनंद होतो आणि मग आपलं दुःख सगळं विसरून जातो आणि तो वेगळाच आनंद असतो. तर ते पहिलं माझं ते पांडुरंगाचं ते मी चेहरा त्याच्यात काढलेला आणि तेव्हापासून मग सुरुवात झाली. अरे आपल्यात म्हणजे काही काही गोष्टी होतात ते आपल्याला अजून चांगलं करण्यासाठी होतात असं वाटतं मला. तर तेव्हापासून ती सुरुवात झाली. मग श्रावण महिना होता, मग परत एक छान दिसला, त्याच्यावर शंकरजी काढले. असं करता करता आता माझी 60वर त्याची संख्या गेली आहे. अरे वा, स्टोन पेंटिंगची. अच्छा, कसं वाटतं मग हा जो अनुभव आहे तो, म्हणजे कसं होतं ना, जेव्हा एखादी काही घटना आपल्या आयुष्यात घडते आणि त्या दुःखातून एक नवीन काहीतरी निर्माण होतं आणि तो आनंद, म्हणजे दोन्हीही त्या जी घटना आहे त्यात दोन्ही पण आलेलं आहे, दुःख आलेलं आहे आणि सुखही आलेलं आहे. काय सांगशील? म्हणजे कसं आहे ना मा, की कधी कधी आपल्याला असे प्रसंग येतात, त्या प्रसंगात आपली हिंमत, श्रद्धा ठेवावं लागते. त्याला खूप फेगून गेलं तर आपण कोलमडू. बरं, त्याच्यामुळे ते स्थितप्रद राहून त्या परिस्थितीत आपण कसं मात करू शकतो, तेव्हा एक तर आपली कला सावरते, नाही तर देवाची शक्ती सावरते. किंवा आपल्याला खूप आनंद झाला तेव्हाही हुरळून जायचं नाही, किंवा खूप दुःख झालं तेव्हाही कोलमडून पडायचं नाही. ती आपली परीक्षा पाहण्यासाठीच ती वेळ येत असते आणि आपण जर ती श्रद्धा ठेवून हे केली तर आपलं ते चांगलंच होणार असते. त्याच्यामुळे ती प्रत्येक वेळेस असं कधी झालं तर आपलं हे ठेवून आपण ते काम केलं, आपण स्थिर राहून की ही वेळ पण जाणार आहे, तर सगळं छानच होतं. प्रीती, तू या तुझ्यामधल्या वेगवेगळ्या कला या संदर्भात तर सांगतेच आहे, पण प्रत्येक महिला एक विविध प्रकारचे पदार्थ करून आपल्या परिवाराला खाऊ घालत असते आणि खरंच प्रत्येकाच्या हाताची चव ही वेगळी असते. तुझं देखील ऐकलंय की बऱ्याच मैत्रिणींकडनं की तू पण विविध पदार्थ खूप छान करतेस, ते त्यांना आवडतात. तर कोणते पदार्थ असे आहेत की जे तुझ्या हातचे चांगले होतात हे तुझ्या मैत्रिणींना वाटतं किंवा तुला स्वतःला वाटतं? असे बरेचसे पदार्थ आहेच. व्हेज बिर्याणी सगळ्यांना आवडते माझ्या हातची. सगळ्या भाज्या खूप छान छान मिळतात, ती मी करत असते. अच्छा. कडधान्याचे कटलेट करते असते, हेल्दी म्हणून. अच्छा. सकाळी सगळे मोड आलेली कडधान्य असतात, त्याला एक तर वाफवून त्याची चाट करून खायची, नाहीतर मग त्या क्रश करून वाफवून त्याचे कटलेट करून शेलो फ्राय करून, ते पण खूप छान हेल्दी पदार्थ असतो. अरे वा, खरंच कोणतीही महिला म्हटलं की ती चांगल्या पद्धतीने पदार्थ वेगवेगळे करतच असते. पण काही एखाद्या महिलेचं एक वैशिष्ट्य असतं. तू बिर्याणी संदर्भात सांगितलं, पण अशी कोणती एखादी म्हणजे रेसिपी आहे की जी तुला सांगायला देखील आपल्या मैत्रिणींना आवडेल आणि त्या मैत्रिणी देखील करतील? मी फसव्या डिंकाचे लाडू म्हणतात त्याला. अच्छा. त्याची रेसिपी सांगते. त्यात डिंक नाहीये, ते वाटतो आपल्याला कदाचित. बरोबर. ते कणकेचे असतात. 1 वाटी कणिक घ्यायची, ती तुपात छान खरपूस भाजून घ्यायची. पाव वाटी आपलं जाड पोहे असतात ते तुपात तळून घ्यायचे आणि आपला सुका मेवा असतो तो पण थोडा परतून तुपात त्याचं पण थोडं भरट करायची. तो 1 वाटी कणिक घेतली तर अर्धा वाटी किसलेला गूळ, असं सगळं मिक्स करून तूप घेऊन त्याचे लाडू करायचे. अच्छा. जे पोहे घेतो जाड पोहे ते तुपात तळून घेतल्यानंतर ते हातातून क्रश करायचे, नाही तर मिक्सरवर फिरवून घ्यायचे, रवाळा करायचे. म्हणजे ते सगळं मिश्रण जेव्हा लाडू बनवतो तर असं वाटतं की डिंकाचे खातोय की. हा, ते लाडू खूप छान असतात. बांधताना तर अजून तूप टाकायचं, म्हणजे तो बांधला जातो छान आणि पौष्टिक देखील. हा, पौष्टिक देखील. आणि नाव देखील तसंच बोललीस तू. खरंच खूप छान रेसिपी सांगितली. आपल्या मैत्रिणींना तर नक्कीच आवडलेली असेल. तुझ्यामध्ये कला आहेच, आरोग्या संदर्भातही तू खूप छान पदार्थ सांगितलेस, जसं कडधान्याचं सांगितलं आणि ही लाडूची रेसिपी देखील खूप छान सांगितली. तू योगामध्ये देखील पारंगत आहे, छान पद्धतीने करत असतेस. काय सांगशील याबद्दल? योग ही भारताने जगाला दिलेली एक अनमोल आणि अभिमानास्पद अशी देणगी आहे. खरंच.
योग हा शब्द संस्कृत मधील युज या धातूपासून निर्माण झाला असून त्याचा अर्थ आहे जोडणे. म्हणजे शरीर, मन आणि आत्मा याचा सुंदर संगम घडवणे. हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी योगाची निर्मिती केली. बरोबर आणि आज संपूर्ण जग त्याचा स्वीकार करत आहे. योग आपल्याला फक्त फिट बनवत नाही तर आपल्याला आतून मजबूत आणि संतुलित बनवतो. त्यामुळे योग हा फक्त एक व्यायाम नसून ती एक जीवन जगण्याची कला आहे. अगदी अगदी. आपल्याला खऱ्या अर्थाने निरोगी, आनंदी आणि समाधानी जीवन जगायचे असेल ना तर योग आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्वाचा भाग बनवणे आवश्यक आहे. खरंच. आणि त्यासाठी आपण रोज थोडासा वेळ दिल्यास त्याचे परिणाम हळूहळू जाणवते. ते एकदम 1-2 दिवसांनी केल्याने नाही जाणवत. म्हणून शरीर अधिक लवचिक आणि मजबूत होते आणि ताणतणाव कमी होते. आणि जी एकाग्रता मला मिळते हे करायला सगळं ते ती योगामुळे मिळते. कारण रांगोळी काढायचं म्हटलं तर 5 तास मी एका बैठकीत बसते, तर ती एक वेगळी पोज घेऊन ज्याने त्रास नाही होणार, तर ती योगामुळे ती शक्ती त्याच्यातून मिळते. आणि मन एकाग्र आणि कारण शरीर व्यवस्थित मजबूत असेल तरच आपण काम करू शकतो आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी किंवा देशासाठी. फार महत्वाचं ते खूप महत्वाचं आहे. ते नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे त्याच्यासाठी योग हा खूप महत्वाचा आहे. अगदी. आणि तू जे तिन्ही ज्या कला तुझ्यामध्ये आहेत, जसं चित्रकला आहे, रांगोळी आहे, स्टोन पेंटिंग आहे, हे सगळे जे आहे ना, हे मला वाटतं कुठेतरी एक पेशन्स साठी आहे. नाहीतर काही जण नाही आता वेळ होतोय, किती वेळ लावायचा याला असं म्हणतात. एकाग्र पाहिजे आणि समर्पण पाहिजे त्या कलेप्रती. अगदी जिद्द, चिकाटी, मेहनत, समर्पण हे सगळं जर असलं तर चांगल्या पद्धतीने. कारण एकदा नाही जमणार, परत करायचं. परत करताना ती आधीची चूक झालेली दुरुस्त करायची. असं करत करत 2009 ते मी आज करते. व्यक्तिचित्रापर्यंत आले आहे. कारण सुरुवातीला निसर्गच करायची, पण नाही मला जमेल करता करता आज. आणि हा बदल खूप छान घडलेला आहे तुझ्यामध्ये. बरं मला एक सांग की तू हे सगळं काही जे हे करतेस याचं कुठे मग प्रशिक्षण तू स्वतः द्यायला जाते का? तू काही ना काही थोडंफार कुठेतरी शिकलेली आहेस? हो, वर्कशॉप काय सांगशील? 2012 पासून वर्कशॉपला जाते शिकवायला. मी अरेंज केलं त्यांच्याकडे जाते. अच्छा, आयोजकांनी ज्या पद्धतीने म्हटलं, मग त्यात काय काय असतं? निसर्गचित्र. जर तुमचं ड्रॉइंग चांगलं असेल, व्यक्तिचित्र तुम्ही रेखाटू शकत असाल तर रांगोळीत काढू शकता. नाहीतर मग ते छान नाही दिसत. ड्रॉइंग परफेक्ट पाहिजे. निसर्गचित्र कोणी काढू शकतो, कारण निसर्गाच्या छटा असतात, झाडांच्या वेगवेगळे आकार असतात, निसर्गाचे वेगवेगळे कलर असतात. ती एक टेक्निक आहे. त्या टेक्निकने केलं तर ते छानच दिसतं. पण व्यक्तिचित्राला प्रॉपर आपलं ड्रॉइंग चांगलं असायला हवं. बरोबर. पर्स ती तर आईकडून मिळालेलं आहे मला. बॅगचं मला लहानपणापासून आईने एक शिकवलं की प्लास्टिकची पर्स वापरायची नाही. ते 40 वर्षापूर्वी त्या आईला काय माहिती की आता एवढं प्लास्टिकचं हे होणार आहे. तर तेव्हापासून एक टाकलेलं की आपली कापडी बॅग आपल्यासोबत ठेवायची, त्यातच आपलं सामान घ्यायचं. तर मी ती एवढ्या वर्षापासून वापरते, करते. बॅग मी वेगवेगळ्या प्रकारची शिवते आणि पर्यावरणपूरक, पर्यावरणासाठी मी एक हातभार माझा लागतो आणि सगळ्यांना सांगते कुठेही गेली तरी समोर माझी प्लास्टिक पिशवी नाकारते आणि कापडी बॅगच समोर करून याद द्या म्हणते. सगळ्यांना मी कुणाला आवडली की त्यांना देते शिवून की तुम्ही पण हीच वापरा. आणि एक छोटीशी घडी होते पण आपली बॅग आपल्या चांगली असते. आणि कुठेतरी एक आपली पण जबाबदारी आहे जी जनजागृती करते असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आणि प्रशिक्षणामध्ये मग बचत गटाच्या महिलांना त्याचे बॅग्स शिकवते. ज्ञानार्चनामध्ये मी साडी पाऊच वगैरे शिकवले आणि तिथे त्यांना खूप मोठा ऑर्डर मिळाला. तर ती माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. एकदा आम्ही असंच काहीतरी आपला प्रोजेक्ट करायचा मैत्रिणींनी म्हणून सगळं सामान घेतलं आणि आपल्या हाती कला आहे तर आपण कुणाला शिकवलं पाहिजे, समाजाप्रती काहीतरी देणं असतं. तर आम्ही गेलो आणि तिथे खूप येणारा सामान भरपूर होते पण त्यांना येत नव्हती त्या मुलींना. तर मी तिथे एक दिवस सगळं त्यांना प्रशिक्षण दिलं आणि त्यांनी खूप छान केलं. मग त्या ताईला आवडल्या तर म्हणे तुम्ही उद्या याल का? मी गेली आणि दिवसभरात परत शिकवलं आणि त्यांनी छान शिवल्या, तिथे ठेवल्या आणि त्यांना ऑर्डर मिळाला. तर मला पण खूप आनंद झाला, कारण कुठली कला कसं आपल्याजवळ राहून ती कामाची नसते, ती सगळ्यांना शिकवली, वाढवली तर सगळ्यांनाच उपयोगात येतं. तर असं बऱ्याच प्रशिक्षणात सगळ्यांना त्या उपयोगी पडतात. संकल्प मध्ये दिलं मी प्रशिक्षण, बचत गटाच्या महिलांना दिलं. असं भरपूर चालतं. जे म्हणतात की नाही या तर तिथे जाऊन मी शिकवते आणि घरच्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्यांना मी माझी बॅगच देते, कापडी पिशवी.
अरे वा. खूप छान सांगतेस तू. मला सांग की इतक्या सगळ्या कलांमध्ये तू पारंगत आहे, बऱ्याच ठिकाणी प्रशिक्षण द्यायला जाते, तू प्रशिक्षण घेतलेलं आहे, कुठे जज म्हणून देखील जात असशील? जाते बऱ्याच ठिकाणी. अच्छा, मग ते कोणते विषय असतात? वेगळं असतात. ड्रॉइंग पेंटिंगचं कॉम्पिटिशन असेल, स्टोन पेंटिंगचं. आता हल्ली स्टोन पेंटिंगचं माझं एक्झिबिशन डिसेंबरमध्ये झालं, तर सगळ्यांना माहिती झालं की स्टोन पेंटिंग करते. आता कुठे स्टोन पेंटिंगचं असेल तिथे, कधी फेस पेंटिंगच्या संदर्भात असेल तर तिथे बोलवतात, तर मग मी जाते. बरं, इतक्या वर्षापासून तू या कलेच्या प्रवासात आहे, कोणता असा अनुभव असेल तर सांग ना, की जो तुला खूप भावला, तुझ्या जवळचा वाटला. असा काही गोष्टी असतात ना अशा ज्या आपल्या आयुष्यात घडतात. तर माझ्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा 2016 मध्ये 3 सर्जरी झाल्या होत्या पायावर. तर ते 2-3 वर्ष आम्ही घरातच होतो. त्याच्यानंतर 2019 मध्ये कलाश्री आर्ट फाउंडेशन तर्फे मधुबनी वारलीचं वर्कशॉप देशकर मॅडमनी ठेवलं होतं आणि ते घराजवळच होतं. त्या दरम्यान मी कुठेही बाहेर पडत नव्हती, कारण ते खूप त्यांचं पायाचं ते पुरलं. तेव्हा सरांनी म्हटलं की तू या निमित्ताने प्रशिक्षण घे, तुला छान वाटेल. आणि त्या प्रशिक्षणाला मी गेली. 3च दिवसाचं प्रशिक्षण होतं. पूर्ण झोपून मी ते 10 ते 5 प्रशिक्षण केलं आणि त्याच्यातून मी त्या दोन्ही कला शिकली आणि त्याच्यातून म्हणजे स्वतःच असं काहीतरी वेगळं मी केलं, पेंटिंग केलं. ते एक माझ्यासाठी टर्निंग पॉईंट होता की नाही, मी या पण करू शकते पेंटिंग मधुबनी वारली. तर ते माझ्यासाठी खूप छान वाटलं. मला तो अनुभव, एक तर मी घरात होते, त्याच्यानंतर बाहेर पडून एवढं सगळं शिकायलाही मिळालं त्या तज्ञ लोकांकडून, तर ते माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. खरंच खूप छान. आणि कला आपल्याला शिकवते. आता एक खूप महत्वाचा एक विषय म्हणजे आपण म्हणतो की साहित्यिक असेल की त्यांचं पुस्तक प्रकाशित होत असतं. तुझं देखील एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, काय सांगशील? आणि एक वेगळेपण आहे पुस्तकाचा प्रवास म्हणजे 2009 पासून जे मी रांगोळ्या काढते त्या खूप जण बघत असतात, मी स्टेटसला टाकत असते आणि त्याचा संग्रह पण खूप झाला. आणि माझं त्याचं रांगोळीचं असं नातं आहे की प्रसंग असे सारखेच दिवस नसतात. कधी आपल्याला काहीतरी दुखणं येतात, कधी अपघात होतो, पण मी थोडे दिवस रेस्ट करून परत रांगोळी सोडली नाही. अच्छा, ते सातत्य कायम ठेवलं. त्याच्यामुळे त्याचा संग्रह माझा खूप झालेला आहे. 200 जवळपास रांगोळ्या तयार झाल्या आहे माझ्या. आणि त्या सृजनवारीतल्या तर 48 आहेच. तर त्या कधी स्टेटसला ते सगळ्यांना दिसते. असंच एकदा पठाणपुरा गेटची जी रांगोळी काढली ती नंतर दत्ताजी तन्नीरवार यांच्या इतिहासाच्या पाऊलखुणा या पुस्तकाचं मुखपृष्ठ झालं. ते माझं पहिलं मुखपृष्ठ. तर ते मुखपृष्ठ झालं आणि त्या कार्यक्रमाला वरोऱ्यावरून पाटील सर आले होते, पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला. तर त्यांना ते पुस्तक जेव्हा दिसलं आणि त्यांनी ते प्रथम दर्शनी पाहिलं, ती प्रतिकृती त्या याच्यावर आहे, तर त्यांना खूप आवडलं आणि सगळ्यांनी सांगितलं की ही रांगोळी आहे. तर त्यांनी विचारलं, चौकशी केली, ही कुणी काढली इतकी छान रांगोळी? आणि मग माझी भेट झाली, बोलणं झालं. मग त्यांनी माझ्या इतरही रांगोळ्या म्हणजे विषयी विचारलं, सगळ्या मग त्यांनी बघितल्या आणि ते म्हणाले खूप छान आहे. आणि त्यांनी मागवल्या माझ्या रांगोळ्या, मग त्यांनी पाहिल्या. तर त्यांना त्या रांगोळीत काहीतरी वेगळं पण जाणवलं आणि त्यांना काही शब्द सुचले अभिप्राय रूपी. ज्या रांगोळ्या त्यांच्यापर्यंत जशा गेल्या तसे ते शब्द देत गेले. त्यांचे शब्द पण माझ्याकडे खूप जमा झाले होते. आणि सगळ्या मैत्रिणींचे असं म्हणणं होतं, एक पुण्याला राहते माझी मैत्रीण, ती पण म्हणाली, अगं प्रीती, तुझ्या इतक्या रांगोळ्या झाल्या, तू सगळ्यांसमोर येण्यासाठी काहीतरी पुस्तकाचा विचार कर. ते पण तिने माझ्या डोक्यात टाकून ठेवलंच होतं. आणि मग हे शब्द पण माझ्याकडे झाले. तर एक दिवस सरांना म्हटलं, माझ्याकडे शब्द माझं चाललंय की रांगोळीचं कधीतरी पुस्तक व्हावं असं मला वाटतंय. तर सर म्हणाले, मग या अभिप्रायासोबतच तुमचं पुस्तक येऊ द्या. त्यांना विचारल्यावर त्यांनी पण परमिशन दिली. आणि मग तेव्हा कुठं त्या पुस्तकाचं मग माझं सुरू झालं की नाही, हे व्हायला पाहिजे. आणि त्याची प्रक्रिया सुरू झाली. 20 जानेवारीला त्याचं प्रकाशन झालं आणि चित्रांगण सगळ्यांसाठी आलंय. म्हणजे पुस्तकाचा जन्म तुझ्या अशा पद्धतीने झाला. खरंच खूप छान सांगतेस तू. इतक्या कलेमध्ये तर पारंगत आहेच, पण मला सांग की जेव्हा तुला कुठेतरी निवांत वेळ मिळतो तेव्हा तुला काय करायला आवडतं? जेव्हा मला निवांत वेळ मिळतो ना, तेव्हा मला पुस्तक वाचायला खूप आवडते. या सगळ्या कलेमुळे वेळ मिळत नाही, पण मी वेळेसाठी अशी करत असते की मला केव्हा वेळ मिळेल आणि मी पुस्तक घेऊन कधी बसेल. अच्छा, कोणत्या प्रकारचे आवडतात मग? मला ज्ञानेश्वरी तर आवडतेच, इतरही पुस्तक मला आवडतात. जसं आता मी पुस्तक वाचायला घेतलंय, दी पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. अच्छा, आपल्या अचेतन मनाची शक्ती. आणि खरं आहे ते, कारण जे आपण ठरवतो ना ते होतं. नक्कीच. पण कधीही चांगला विचार करायचा, हे होणार आहे, मी करणार आहे, हे जर ठरवलं तर ते अगदी होतच. त्यासाठी आपलं मन निर्मळ पाहिजे, सकारात्मक विचार पाहिजे, ते आपलं काम होतच अगदी. नक्कीच. तर कार्यक्रमाच्या माध्यमातून तू आज आपल्या मैत्रिणींना खास
म्हणून काय सांगशील? मैत्रिणींना एवढंच सांगेल की ईश्वराने प्रत्येकांच्या मध्ये कुठल्या ना कुठल्या कलेचा अंश दिला आहे. फक्त तो आपल्याला ओळखायचा आहे, म्हणजे आपल्या आंतरविश्वात जे आपले अनुभव विश्व तयार होत आणि मग आपण ते इतरांपर्यंत पोहोचवतो, ती म्हणजे आपली कला. तर ती कला प्रत्येकाने ओळखून त्याच्याप्रती समर्पण देऊन, चिकाटी, सातत्य हे सगळं देऊन ती ओळखून ती सगळ्यांसमोर आणायची आहे, आपल्यासाठी आणि समाजासाठी पुढे आणून ती करायची आहे. म्हणजे ते आपल्यात काय गुण आहे ते दिसेल. नाहीतर आपण तर सगळे कामं तर करतो, सुप्त गुण हा, आपल्या सुप्त गुण प्रत्येकामध्येच बाहेर असतात. काढायचा अगदी. आहे आणि मग ते आपल्या आनंदासाठी किंवा आपल्याला काहीतरी मिळकतीसाठी त्याचा उपयोग होणारच आहे. आणि मी आपल्या मैत्रिणीसाठी एक छोटीशी माझे शब्द आहे ते ऐकू इच्छिते. नक्कीच. स्त्री म्हणून जन्म मिळाला, स्त्री म्हणून जन्म मिळाला, स्त्री जन्माचे सार्थक करून घे. वर मिळाला तुझला कलेचा, अस्तित्व तू आपले पटवून दे. वर मिळाला तुझला कलेचा, अस्तित्व तू आपले पटवून दे. सौंदर्याची दृष्टी तुझी सजव तुझ्या कराने सर्वांसाठी. सौंदर्याची दृष्टी तुझी सजव तुझ्या कराने सर्वांसाठी. आराधनेत कलादेवीच्या स्त्री तू स्वतःला वाहून घे. आराधनेत कलादेवीच्या स्त्री तू स्वतःला वाहून घे. जगतात आयुष्य सगळेच तूही जगणार आहेसच. जगतात आयुष्य सगळेच तूही जगणार आहेसच. कलाकार म्हणतील सगळे तुला, तू स्वतःला ओळखून घे. कलाकार म्हणतील सगळे तुला, तू स्वतःला ओळखून घे. वा, क्या बात आहे. खरंच तुझी कला आणि तुझे हे जे शब्द आहेत हे यात देखील कला ओतप्रोत भरलेली आपल्याला दिसते आणि खरंच खूप छान सांगतेस तू. तर प्रीती, तू आज आकाशवाणी स्टुडिओत आली आणि खूप छान माझ्यासोबत गप्पा मारल्या आणि यातून बऱ्याच मैत्रिणींना तुझा हा जो प्रवास आहे कलेचा तो नक्कीच जाणून घेतला असेल त्यांनी. तर आज आकाशवाणी स्टुडिओत आली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मीही आकाशवाणीचे आभार मानू इच्छिते, मला इथे व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. तर प्रीती, तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला अगदी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. तर मैत्रिणींनो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे. कार्यक्रमातून निरोप तर घ्यायलाच हवा. तर परत आपण भेटणार आहोतच पुढील वनिता विश्व या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.